आपण स्थान विस्तार या धड्यामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग त्याच्यामध्ये पुढे दोन देशांचे ध्वज आणि काही सूचक विधानं अशी दिली गेलेली आहेत. काय दिलेले आहे तुम्हाला? आता याचा एक उपक्रमच दिला गेलेला आहे. तर आता हे दोन्ही जे ध्वज आहेत त्यांना तुम्हाला ओळखायचंय आणि त्या आधारावरती हे देश कोणते आहेत ते ओळखायचंय. त्याच्यानंतर त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल, बरोबर, आपला भारत देश. आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल. आणि मग ह्याच्यावरती काही सूचक अशी विधानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न रूपाने पण आहे. तर त्याची उत्तरं तुम्हाला अर्थात आपल्या वहीमध्ये नोंदवायची आहे. बरोबर, मी काय सांगते ते ऐका. आपला जो हा आपले पाठ्यक्रमामधला जो अभ्यासक्रम आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये काही असे उपक्रम, काही नकाशे, काही असे देशांचे काही स्थान विस्तार आपल्याला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा आपण दोघंही मतलब तुम्ही आणि मी जेव्हा अभ्यासाला बसतो या समजून घेण्यासाठी आपला धडा, त्यावेळेस तुम्ही तुमचं पुस्तक पण उघडून ठेवा आणि तुमच्या वहीमध्ये वही आणि पेन्सिल तयार ठेवा. म्हणजे मग वही आणि पेन म्हणजे काय होणार आहे की प्रत्येक गोष्टीची नोंद मी जे जे सांगेन ते ते तुम्ही तिथे करत राहा. काही उपक्रम असतील, काही प्रश्न असतील, मग ते पुस्तकातील असतील, माझे असतील, तर ते तुम्हाला माझे असतील ते तुम्ही नंतर सोडवा, पण आता उपक्रमातले तुम्हाला सोडवावे लागतील. तर मग आता सूचक विधान. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. क्रिकेट खेळ या देशात लोकप्रिय आहे. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधलं जातं आणि फुटबॉल हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय आहे. आलं आता लक्षात? अर्थात याची उत्तरं सगळी तुम्हाला लिहायची, तुमच्या वहीमध्ये नोंदी करायच्या आणि लिहायचंय. पुढे आता काही सूचक अशी माहिती या विभागामध्ये. देशाचं नाव आणि भारतीय प्रजासत्ताक. राजधानीचं नाव नवी दिल्ली आणि स्थान विस्तार व सीमा. भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. आता हे स्थान दिलेलं आहे दिल्लीचं. नवी दिल्ली आपल्या भारतामधली, ती आपल्या भारताची राजधानी आहे नवी दिल्ली, बरोबर. मग त्याचा स्थान विस्तार आणि सीमा कशा पद्धतीचा आहे, तर भारतामध्ये ह्याचं स्थान पृथ्वीवर उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. आता आकृती क्रमांक 2.1 तुमच्या पुस्तकामधली तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये निरीक्षण केलं तर मग हे सगळा भूविस्तार आपल्याला शोधायचा आहे की त्याच्या साह्यानं भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा. अंशाचं 4 अक्षांश उत्तर ते टिंब अंश, त्याच्यानंतर 6 उत्तर अक्षवृत्त अक्षांश आणि अक्षांश आणि 7 अक्षांश रेखांश पूर्व. अशा रीतीने हे सगळं तुम्हाला शोधायचंय. अक्षांश, रेखावृत्त आणि अक्षवृत्त. त्याच्यानंतर भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉइंट. काय आहे? इंदिरा पॉइंट. तर मग ते 6 हे बघा, त्याच्या खाली सुद्धा त्याचं संपूर्ण अक्ष वृत्तावर उत्तर अक्षरावर आहे. हे संपूर्णपणे त्याचं विस्तृतरित्या नमूद केलेलं आहे त्याचं स्थान. तर मग आकृती क्रमांक 2.1 च निरीक्षण करायचंय आणि भारताच्या शेजारचे हे संपूर्ण जे जलाशय आहे सगळं आहे ह्याचा तुम्हाला एक आराखडा काढायचा आहे. ह्याच्यामध्ये सगळे काही माहिती तुम्हाला लिहायची आहे. आपल्या भारताचा नकाशा आहे, भारत राजकीय आपला देश. त्याच्यानंतर हे संपूर्णपणे निरीक्षण करायचं आहे. 2.1 आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा मी त्याचा समावेश केलेला आहे आणि भारताच्या शेजारचे देश आणि सीमेवरील जलाशयाची नावं या तक्त्याच्या आधारे आपल्या वहीत लिहायचे. आपल्या वहीमध्ये बघा तक्ता तर दिलेलाच आहे. दिशा, शेजारचे देश आणि सागर आणि महासागर, मग पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम.
ही सगळी काही नोंद तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायची आहे. पुढे जाऊया. आता देशाचं नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. काय आहे? ब्राझील प्रजासत्ताक संघ राज्य. तर ह्याच्यामध्ये बघायचं आहे की राजधानीचं नाव काय आहे? ब्राझिलिया. काय नाव आहे? ब्राझिलिया. आता दिल्लीप्रमाणेच ह्याचं स्थान, विस्तार आणि सीमा. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि बहुतांश भाग म्हणजे बराचसा भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. तसंच या देशाचं स्थान हे पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. उत्तर भागात. जर आपण नकाशा बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसणार आहे. आता नकाशाशी मैत्र ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेलच आकृती क्रमांक 2.2 मध्ये ह्याच्या साहाय्याने संपूर्णपणे स्थान आणि विस्तार असं दिलेलं आहे. तर तुम्ही तो जिथं काढलेल्या जागा भऱ्या आहेत त्याच्यामध्ये तो तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आकृती क्रमांक 2.2 चं निरीक्षण करायचंय. आपल्या बाजूलाच आहे ब्राझीलचा संपूर्णपणे नकाशा, त्याच्या अगोदरच्या विभागातले प्रश्न आणि हे प्रश्न. त्याच्यातले देश शोधायचे, महासागर आणि ब्राझीलच्या संदर्भात या देशांची आणि महासागराची नावं ही योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे वहीत लिहायची. वहीमध्ये लिहिणं हे अजिबात विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला केलंच पाहिजे. आपल्या अभ्यासक्रमाचा तो एक भाग आहे आणि तशा सूचना आपल्या पाठ्यक्रमामध्ये दिलेल्या आहेत. तर आता हा तक्ता, त्याची ओळख मदत घेऊन तुम्ही ते करा. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रश्न मी देणार आहे की ब्राझील या देशाबद्दलचा तुम्हाला विस्तार फक्त लिहायचा आहे. जे तुम्ही तिथं उत्तर लिहाल ना तो सगळा विस्तार इथे येणार. बरोबर? चला पुढे जाऊया. आता आपल्या पुढील उपक्रमामध्ये आता आपण आपल्या पुढील उपक्रमामध्ये प्रवेश करूया. चला तर